नमस्कार, शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त लाल भोपळ्याचे गोड पुऱ्या कशा करायच्या ते पाहणार आहोत। तर हा भोपळा आहे, भोपळा हा मी स्वच्छ असा कट करून घेतलेला आहे। हा पाव किलो लाल भोपळा आहे। आता ह्याचं सगळं पूर्ण आपल्याला हे साल वगैरे काढायचे आणि छान आपल्याला तो असा खिसून घ्यायचा आहे। लाल भोपळ्याचे पुऱ्या कशा करणार आहेत, गोड पुऱ्या, ते आता आपण पाहणार आहोत। तर मी आता हे स्वच्छ असं मस्त धुवून घेतलेले आहे। आता हे छान खिसून घेणार आहे आणि मग आपण पुढं रेसिपी पाहूया। आपण आता इथे साहित्य पाहूया। इथं आपल्याला भोपळा घेतला आहे, मस्त मी असा खिसून घेतलेला आहे। गूळ घेतलेला आहे, समजा जर 1 वाटी जो भोपळा असेल लाल भोपळा तर तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकता। गोड तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता इथं आपल्याला पीठ बघायचं आहे। तर इथं आपल्याला तांदळाचं पीठ लागेल आपल्याला अर्धी वाटी, बेसन लागेल 2 ते 3 चमचे आणि गव्हाचं पीठ मावेल एवढं, त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ घ्यायचं आपल्याला गव्हाचं। त्याच्यामध्ये थोडीसं मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे। इथे गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि मी तुम्हाला इथं विसरले सांगायचं की आपल्याला तूप लागेल 3 ते 4 चमचे। आपण तूप घालून घेऊया त्याच्यामध्ये। तूप घालूया, मी 3-4 चमचे तूप टाकणार आहे। तूप छान गरम झाले की आपल्याला त्याच्यामध्ये खिसलेला भोपळा घालून घ्यायचा आहे। गॅस बारीक करायचा आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तुपावर। भोपळ्याला पाणी असतं, मॉइश्चर असतं खूप त्याच्यामध्ये, त्यामुळे पीठ मळताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। गूळ चांगला वितळला की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे। गूळ चांगला वितळून घ्यायचा, जास्त आपल्याला गरम करायचं नाही आहे, जास्त आपल्याला परतायचं नाही आहे, नाहीतर आपलं मिश्रण कडक होईल। पाणी सुटस्तोवर आपल्याला परतून घ्यायचं आहे, गोळ विरघळस्तोवर। गोळ चांगला विरघळला पाहिजे। आता छान परतून घेणार आहे। तुम्ही पाहू शकताय मस्त आपला गोळ छान विरघळला आहे आणि मिश्रण पण पातळ झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर घालूया। वेलची पावडर घालूया आणि गॅस बंद करायचा आहे। छान करून घ्यायचं आहे। जास्त वेळ आपलं मिश्रण ठेवलं की कडक होतं, तेव्हा आता काढून घेणार आहे मी एका प्लेटमध्ये। मिश्रण मी आता एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे थोडं गार होऊ द्या थोडं, कारण की खूप गरम आहे। आता थोडं गार झालं की मी पीठ ॲड करणार आहे त्याच्यामध्ये। मिश्रण आपलं थोडं गार झालेलं आहे। आता मी त्यात पीठ घालते। इथं डाळीचं पीठ घालूया, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ जेवढं बसेल तेवढं आपल्याला घालायचंय। आता मी थोडंसं घालून मळून घेतेय। छान मळून घ्यायचे, पाणी अजिबात घालायचं नाही, पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपलं मिश्रण ऑलरेडी पातळ आहे, त्यामुळे जेवढं बसेल तेवढं आपल्याला मळून घ्यायचंय पीठ। या पद्धतीने मस्त मळून घ्यायचंय। पाहू शकता तुम्ही इथं जास्त पातळ पण नाही, जास्त घट्टही मळायचं नाहीये। पाण्याचा अंश अजिबात गेला नाही पाहिजे आणि छान असं घट्ट मळून 1-5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आणि पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत।
याचा गोळा करून एक 5 मिनिटं ठेवायचे। इथे तेल चांगलं गरम करायला ठेवले, गरम पण झाले। आपण हे आता लाटून घेतलेले पुऱ्या पाहू शकता तुम्ही। तुमच्या ह्याच्याने तुम्ही पातळ करू शकता, जाड करू शकता। आता हे तळून घेणार आहे। गॅस बारीक करायचा आहे आणि एक एक पुरी मी घालून घेणार आहे। या अशा पद्धतीने आपण छान तळून घेऊया पुऱ्या। तेल छान गरम होऊन द्यायचंय म्हणजे पुरी छान फुगते आपली। पाहू शकता तुम्ही पुरी आपली मस्त फुगलेली आहे। पलटी करून घेऊया। या पद्धतीने मी सगळं तळून घेणार आहे पुऱ्या। शक्यतो पुऱ्या तुम्ही जाडच ठेवा, कडक जास्त पातळ केले की ते कडक होणार, त्यामुळे थोडे जाडच असू द्या। तर हे काढून घेते आणि याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या तळून घेणार आहे। या पद्धतीने आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत। आता मी मस्त सर्व करणार आहे। या पद्धतीने मी मस्त सर्व केलेला आहे। आपल्या मस्त लाल भोपळ्याच्या पुऱ्या रेडी झालेल्या आहेत, गोड पुऱ्या। तर रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।